आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकात विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर असेल. मंत्र्यांनी अनावश्यक हेलिकॉप्टरचा वापर टाळावा आणि बहुतेक बैठका या दूरदृश्य प्रणालीद्वारे करावे असे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. मंत्री अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेशी दौरे करू नयेत, तसंच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा असं सांगण्यात आलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर महाज्योतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय सेवांच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या भारतीय वन सेवा परीक्षा 2025च्या अंतिम निकालात महाज्योतीकडून प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या 8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या निकालासह महाज्योतीने UPSCच्या विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा 100चा आकडा पार केला आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते N. रंगासामी यांनी आज 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल K. कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासामध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे N. नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. भारत येत्या 14 आणि 15 मे रोजी ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या बैठकीचे अध्यक्ष असतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यावर चर्चा करतील. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त लोक कल्याण डायग्नोस्टिक नागपूरतर्फे सिकलसेल आणि थॅलेसेमिया बाधितांसाठी जनजागरण आणि समुपदेशन कार्यक्रम सेवा सदन हायस्कूल बर्डी इथं सभागृहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा विभाग, NMO आणि लोक कल्याण डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च-एप्रिल दरम्यान नागपुरातील विविध सेवा वस्त्यांमध्ये नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत सिकलसेल आणि थॅलेसेमियाचे काही वाहक आणि रुग्ण आढळून आल्याने त्यांचे समुपदेशन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या काही तासात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर इथं विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असून वादळाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.